नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कल्याण डोंबिवली मनपा भरतीची लेटेस्ट अपडेट आलेली, याचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले, परंतु प्रश्न असा उरतोय एक्झाम पॅटर्नचं काय, एक्झाम पॅटर्न ते कधी जाहीर करणार, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत आणि एक्सपेक्टेड तुमचा एक्झाम पॅटर्न काय असू शकतो तो पण आपण जाणून घेणार आहोत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती संदर्भात त्यांनी ही माहिती दिलेली आहे की परीक्षा तारीख हे 9 सप्टेंबर पासून तर 12 सप्टेंबर पर्यंत असणार आहे। मग इथं 9 ला आहे, 10 ला आहे, 11 ला आहे, 12 ला आहे, तर ते एवढे 4 दिवस पेपर चालतील। पण याच्यात आणखी एक वेळापत्रक असं येईल की पदनिहाय वेळापत्रक बाकी आहे, जसं की ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक, ज्याच्यामध्ये जेई सिव्हिलचं कधी असेल, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल, लिपिक असेल, बाकीचे काही पद असतील तर त्यांच्या परीक्षा कोणत्या तारखेला कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे याचं वेळापत्रक बाकी आहे ते येणार आहे। सोबत तुमचं प्रवेश पत्र हॉल तिकीट जे आहे तर ते येणार आहे। या संबंधीची सविस्तर माहिती लवकरच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तसेच तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जरूर जाणून घेण्यास मिळणार आहे। आता याच्यामध्ये अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट। खूप साऱ्या मुलांनी अजूनही याचा अभ्यास केलेला नसेल तर तुमच्यासाठी फक्त 199 रुपयात ही ऑनलाईन पद्धतीने बॅच आहे, तर ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे। तर या बॅचला तुम्ही नक्की एनरोल करून उरलेल्या दिवसात तुम्ही तुमच्या मनपाची तयारी जी आहे तर ते करू शकता। तिथं आलं लक्षात? बघा इथं हा क्रमांक जो आहे तर बघायला मिळतो, त्यांना तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकतात। आणि इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला सध्या 30% सूट जी आहे तर ती बघायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही आजच इंडिया हा कोड यूज करून तुम्हाला पाहिजे असलेले बॅच नक्की जॉईन करू शकतात। आता याचा अभ्यासक्रम जर पाहिला, अभ्यासक्रमात त्यांनी काय काय दिलेले बघा, मराठी दिलेला आहे, इंग्लिश हा विषय दिलेला आहे, सोबत जीके हा विषय दिलेला आहे आणि रिझनिंग हा विषय दिलेला आहे। मग आता हा सगळ्यांना लागू आहे का काही स्पेसिफिक पदांना लागू आहे याबाबत त्यांनी काहीच खुलासा केलेला नाही, फक्त पहिल्या पेजेसवर हे देऊन दिलं, बाकी नंतर त्यांनी सिलेबस देऊन दिला। जेव्हा त्यांनी मूळ सिलेबस दिला होता त्याच्यामध्ये फक्त एवढंच होतं, फॉर एक्झाम्पल मी लिपिक टंकलेखनचं सांगतो, त्याच्यामध्ये त्यांनी जीके दिलं होतं, करंट अफेअर्स, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अँड राईट टू सर्व्हिस ऍक्ट। तर एवढीच माहिती त्यांनी तिथं जी आहे तर ती दिलेली होती, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठलीही माहिती जी आहे तर ती तिथं दिलेली नव्हती। नंतर त्यांनी गणित हा विषय ऍड केला, मराठी हा विषय ऍड केला, इंग्रजी हा विषय ऍड केला, म्हणून हा अभ्यासक्रम थोडा मोठा झालेला आहे। मग याच्यामध्ये नेमका पॅटर्न हा कसा येऊ शकतो बघा, नॉर्मल जो पॅटर्न आहे तोच असू शकतो, मे बी मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न। इथं गणित हा विषय नसणार आहे, त्यांनी तिथे सांगितलेलं आहे। पण आता ते काय करतील याच्यातच, या जे सामान्य ज्ञान आहे याच्यामध्येच बघा चालू घडामोडीचे प्रश्न पण याच्यातच असतील, आणि जो काही मनपा कायदा आहे, मनपा कायदा किंवा बाकीचे कायदे, तर याचे प्रश्न याच्यात असण्याची दाट शक्यता आहे। किंवा जर सेपरेट पॅटर्न दिला तर असं होऊ शकतं की 10 प्रश्न हे कायद्याचे, हे मी लिपिकसाठी सांगतोय, आणि उरलेले 15 प्रश्न हे कशाशी संबंधित असतील, हे जीकेशी संबंधित असतील। अशा पद्धतीचा एक पॅटर्न जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळू शकतो। हा एक एक्सपेक्टेड पॅटर्न आहे। आता हा त्यांनीच देणं हा फार गरजेचं आहे, म्हणून उमेदवारांनी कल्याण डोंबिवलीच्या वेबसाईटला जायचं, त्यांचा क्रमांक आहे, त्यांना कॉल करा, त्यांना मेल करा आणि सांगा की अरे कायद्यावर किती प्रश्न विचारणार आहेत, तुम्ही एवढा संपूर्ण सिलेबस देऊन दिला, इतिहास भूगोल सगळेच विषय देऊन दिले, कसा अभ्यास करायचा एवढा, तर ते प्रश्न तुम्ही नक्की विचारू शकता। हा एक एक्सपेक्टेड पॅटर्न जो आहे तर तो इथं असू शकतो। किंवा जीके मध्येच ते कायद्याचे काही प्रश्न वगैरे, आता ते प्रत्येक शिफ्ट नुसार जे आहे तर ते सगळ्या गोष्टी इथं बदलू शकतात। पुढे दुसरा प्रॉब्लेम असा आहे की याला ग्रुप टायमिंग तुम्ही कसं लावणार, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा नवी मुंबईला अशा पद्धतीने ग्रुप टायमिंग होता आणि त्यांनी तो दिला पण होता, जसं की मराठीचे 7 प्रश्न होते पहिल्या ग्रुपमध्ये, इंग्रजीचे 6 होते, सामान्य ज्ञानचे 6 होते आणि रिझनिंगचे 6 प्रश्न, असे 25 प्रश्न प्रत्येक सेक्शन मध्ये अरेंज केले होते आणि प्रत्येक सेक्शनला हा 30 मिनिटांचा वेळ त्यांनी लावून दिलेला होता, ग्रुप टायमिंग दिलेला होता। आता इथं पण असंच असू शकतं मे बी, मग जीके मध्ये काय करतील, पहिल्या सेक्शन मध्ये सगळे कायद्याचे प्रश्न विचारतील, दुसऱ्या सेक्शन मध्ये जीकेचे, पुन्हा कायद्याचे, अशा पद्धतीने ते त्यांच्या पद्धतीने प्रश्न जे आहेत तर ते विचारू शकतात। परंतु अजूनही हा पॅटर्न त्यांनी घोषित केलेला नाही, हा पण मागच्या याच्यावरून एक्सपेक्ट केलेला आहे। आता या प्रश्नांची उत्तरं कल्याण डोंबिवली कडून येणं गरजेचं आहे, तुम्ही देखील हे प्रश्न विचारा। पहिला की एक्झाम पॅटर्न नेमका कसा असेल, तुम्ही परीक्षा वेळापत्रक जाहीर केलं, सगळं केलं, काय
कोणते कोणते नेमके विषय असतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यासोबतच कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातील हा महत्वाचा प्रश्न आहे. ग्रुप टायमिंग असणार आहे का, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे का, या सर्वांबाबत, या सर्व पूर्ण प्रश्नांबाबत खुलासा होणं जे आहे तर ते फार गरजेचं आहे. तुम्ही देखील तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी देखील किंवा आमची टीम देखील कल्याण डोंबिवली मनपाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु त्यांच्याशी संपर्क करून काही सॅटिस्फॅक्टरी उत्तर आतापर्यंत आलेलं नाही. मागे पण मी एकदा त्यांना कॉल केला होता, ते म्हणे आम्ही लगेच एक्झाम पॅटर्न जाहीर करणार आहोत. आता त्या गोष्टीला हप्ता झाला, अजूनही काही एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो जाहीर झालेला नाही आहे. तर त्यांनी फक्त एक परिपत्रक काढायचं आहे की कशा पद्धतीने असणार आहे, तर त्याच्या माध्यमातून उमेदवारांना थोडीशी आयडिया जी आहे तर ती येणार आहे. 15 ऑगस्टच्या निमित्तानं 30% ची आपली सेल चालू आहे. त्याच्यासाठी फक्त 16 ऑगस्ट पर्यंत ही व्हॅलिडिटी असणार आहे. आजच तुम्ही इंडिया हा कोड जो आहे तर तो यूज करू शकतात आणि अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.